पूर्ण झिजलंय दोन्हीचं, त्यामुळे त्याला बाक आलाय. कार्टिलेज म्हणजे हे कुशन असतं आतमधलं असं, आणि हे ब्लू दिसते ते कार्टिलेज, हे स्मूथ असतं. आता एज वाढतं असं ते झिजून जातं, वेअर अँड टेअर होतं, आणि त्यात सांधा आतनं असं खराब होतो. तर हे सांध्याचं कार्टिलेज आपल्याला नवीन काही तयार करता येत नाही, त्यामुळे ते गोळ्या वगैरेचा काही उपयोग नसतो. आता हे झिजलेला भाग बदलायला लागतो. तर रिप्लेसमेंट करण्याच्या 2 पद्धती आहेत. एक कन्व्हेन्शनल जुनी पद्धत जी होती, जी 93 सालापासून मी पण करतो आणि हजारो तसे सर्जरीज केले. त्याच्यामध्ये आम्हाला काय करायला लागायचं, हाडात रॉड्स बसवायला लागायचे, हाडाला होल पाडायला लागायचं, हाड कापायला लागायचं, लिगॅमेंट्स कापायला लागायचे. या सगळ्या याच्यात आपल्याला रिहॅबिलिटेशनला वेळ लागायचा, पेन जास्त असायचं ऑपरेशनचं. ॲक्युरसी हार्डली 75 to 78% असते जगभरातले सगळे बघितलं तर. आता रोबोटिक सर्जरीमध्ये फक्त हा झिजलेला भाग आम्ही मॅप करतो. जसं सेन्सर्सनी आपण कुठली गोष्ट मॅप करतो, सेन्सर्स असतात त्यांनी हा मॅप केला जातो, आणि केवळ हा सरफेस बदलला जातो. म्हणजे मूळ हाडात रॉड वगैरे लावून हाड फार कापायची गरज नसते. लिगॅमेंट्स पण कापले जात नाहीत. त्याच्यामध्ये अशी खालच्या बाजूला अशी नॅचरल आहे तशी ही मेनिस्कस सारखी गादी असते. ही हाय डेन्सिटी पॉलिइथिलीन मटेरियलची असते, आणि वरनं ही कॅप लागते. म्हणजे तुम्ही बघितलं तर ॲक्च्युअली फक्त हा सरफेस आपण बदलला आहे. मूळ हाड आपलं तसंच राहिलेलं आहे. इथं हा सरफेस बदलला जातो, आणि हे बोन सिमेंट असतं त्याने हे हाडाला चिटकवलं जातं किंवा जोडलं जातं. साधारण एक 20-25 मिनटं एका गुडघ्याच्या सर्जरीला लागतात. दोन्ही एकत्रच करतो. ऑपरेट झाल्यावर तुमचे पाय सरळ होतील पूर्ण. चालणं लगेच दुसऱ्या दिवशी चालू करता येतं.